साल ये है हमारी आरज़ू। हैप्पी हॅपी बर्थडे टू हैप्पी बर्थडे बर्थडे Happy birthday, sir. Happy हॅपी बर्थडे टू डिअर यार अमर सर हॅपी बर्थडे जीव 100 साल बिना लाठी बिना काठी बिना मेडिसिन हॅपी असं बर्थडे असं मालतीताई मौके पे चौका मारता यायला पाहिजे. असं भारीपैकी मधीच मराठी मधीच कन्नड आणि छानपैकी यार म्हणजे कुणाचा वाढदिवस आहे असं म्हणतात ते. नाव आहे लक्षात खाल्लं आले तेच ना ना, परत मी मग वाढदिवस काय म्हटलं की अमर मग सर Okay. नाव कुठून आहे, लिंक कुणाकडून मिळाली आणि काय काय आतापर्यंतचा एक्सपिरियन्स? मी अमर मगदूम राहणार इचलकरंजी. मी इचलकरंजीला राहतोय. बॅकग्राऊंड माझं केमिकलचा व्यवसाय आहे. आमचं गेट टुगेदर होतं पहिली ते 7वी पर्यंत. तिथे हेमा मॅडमनी मला बघितलं. हेमा मॅडमनी बघितल्यानंतर त्यांनी मला एक 5-6 महिने म्हणजे कॉलवर फोन करून सांगत होते, हे आपल्या वजनाचं हेल्थवर आपण काम करतोय. हॅलो. हा सुवर्णा मोरेंच्याकडे आवाज यायला लागला होता, म्यूट केलं मी. हा. तर त्यांनी सांगत होते, पण मी त्यांना दुर्लक्ष करत होतो सारखं. त्यांनी असं काय वेगळं, कारण मी रोज व्यायाम करायचो, बॅडमिंटन खेळायला जायचो किंवा रोज लिंबू पाणी हे आपण जरा एक्स्ट्रा आपल्याला नॉलेज असल्याने आम्ही वागत होतो आम्ही आजपर्यंत. म्हणजे प्रत्येकांच्यात थोडं असतंय ते, पण कोणाच्यात असते नसते. पण मी तसं वागत होतो आणि स्वतःवर काय लई प्रयत्न करतोय आणि मी माझं जे चाललंय तेच बरोबर आहे हे सगळं मी ग्राह्य धरलेलो. आणि एकदा एमा मॅडमने मला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली, आज यायलाच पाहिजे. बरं, घरात प्रभाने बी म्हणजे मिसेसने आमच्या मला फोर्स केला. एवढं आपले सांगा लागल्यात, काय तर त्यांच्यात तथ्य असेल त्याशिवाय एवढं जीव तोडून सांगतात काय, त्यांचं ऐका तर एकदा. तर दुपारी मी तुमचं ज्यावेळी एकदा हेल्टॉक ऐकायला हेमा मॅडमच्या घरी आलो, त्यानंतर तुमचा जे हेल्टॉक ऐकलो त्यानंतर माझं आयुष्य पूर्ण 360 डिग्री बदललं. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि माझ्या जे स्वतःचे गैरसमज होते ते सगळं पूर्ण दूर झाल्यानंतर तुम्ही जे सांगितलं त्या हिशोबाने आता जे 27 तुम्ही सांग ते मी करायला गेलो. आणि तुमच्याकडून सगळ्या आपल्या सविताताई आहे, कविता कांबळे मॅडम मुंबईच्या तिन्ही आहेत, जे जे मला कोच भेटले, सुजाता पाटील, वेट लॉस मॅरेथॉन मध्ये मला 3-4 कोच मध्ये प्रत्येक वेळी मी ऍड होतो. तर प्रत्येकाकडून एवढं गायडन्स मिळाला आणि करवून घेतात ज्या पद्धतीने इथं करवून घेतात. एखाद्या मायाने सांगतात, थोडं कडक सांगतात, पण त्यात आपलं चांगलं असतं हे आपल्याला हळूहळू नंतर कळायला जाते की ह्यानी एवढं जीव तोडून सांगतात तर ते आपलं त्यात चांगलं असते. आणि माझं खरोखरच इथं आल्यानंतर 30 किलोचा वेट लॉस फॅट लॉस झाला. फॅट लॉस बरोबर मला बरेच चॅलेंजेस होते. पित्ताचा चॅलेंज होता, बाकी धाप लागणे, रात्री झोपणं लागणे, बऱ्याच म्हणजे जे गोष्टी असे की मी आता समजून चाललेलो की माझं आयुष्याचं आता जे काय आहे ते म्हणजे काय म्हणजे जे शरीर एवढं साथ देत नव्हतं. प्रचंड 130, 28-30 किलो वजन होतं. त्यानंतर आजार बी असे होते की आता मला काय म्हणजे स्वतःवरचा कॉन्फिडन्स माझा हळूहळू कमी होत चाललेला. आणि बाहेरच्या जगात आपण जे सगळे वातावरण बघत होतो त्यामुळे तर मला म्हणजे कसं व्हायचं हे मला आणि प्रभाला दोघांनीच काळजी होती, पण बोलू शकत नव्हतं. आणि माझ्या बरोबरचे जे माझे मित्र परिवार होते, पै पाहुणे होते, त्यांच्या मनात बी भीती होती की एवढं भाऊजीचं वजन किंवा एवढं मित्राचं वजन काय यांचं म्हणजे आयुष्य असणार. कारण मी प्रत्येकाला वाटते जितकं 130 किलो घेऊन चाललेला माणसाला पुढे काय रस्ता तर याचा खडतरच असणार आहे हे प्रत्येकाला जाणवत होतं, पण बोलत कोण नव्हतं. आणि इथं आल्यानंतर जे मार्गदर्शन मिळालं, इथले प्रत्येक मार्गदर्शन सगळ्यांचं, आता त्यानंतर प्रसाद सरांनी मला एवढा चांगला सल्ला दिला. त्यानंतर माझ्या जीवावरचा धोका म्हणजे हार्टवरचं जे संकट आलं तर ते सुद्धा टळलं. पण इथं जे प्रत्येक जण काम करतात, मार्गदर्शन करतात, 27 मिळाल्यानंतर माझं पूर्ण आयुष्य बदललं. आणि मी, माझे घर, माझी मुलं, माझी नातवंड पूर्ण हेल्दी आणि आरोग्यदायी राहिलोय. त्यामुळे 27चं मी सत्यशः आभारी आहे. आणि जे 27 मध्ये मी घाट मॅडम आणि ज्यांचं जे सगळे त्यांनी मार्गदर्शन करते त्याच्यावरच माझं पूर्ण फोकस आणि आमचं कुटुंबाचं राहील मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आमर सरांसाठी. 130 किलो वजन तरी पण माणूस आपलंच मलाच सगळं कळतंय.
असं असतंय. आणि आम लाईफ मध्ये आपल्या सगळ्यांचं असतं, अमर सरांचं एकट्यांचंच नाही. आपल्याला वाटत असतं मी जे करायला लागलोय ते बरोबरच करायला. मी रोज फिरायला जातो, मी हे खातो, मी काजू खातो, मी अक्रोड खातो, मी बदाम खातो, अजून काय खातो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटते आपण लय करायला लागलोय. पण ज्या वेळेला याचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास कराल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल आपण कुठं ना कुठेही आता सध्या प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायचं आहे तर आपल्याला स्पेशल काहीतरी करावं लागणार, जे अमर सरांनी स्वतःवर केलं आणि म्हणून त्यांचा तो रिझल्ट आहे. ओके, चलो आता आपण जाऊ प्रशांत सरांच्याकडे. प्रशांत सर, 8 ವರ್ಷ ಅದನ್ನು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಅದು? अमर सर पहिला किती वर्ष झालं